नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या 17 ऑगस्टच्या भागामध्ये आपण पाहतोय की महेशने अण्णांच्या पोटामध्ये चाकू खुपसलेला आहे आणि आता त्याच्याकडून हे चुकून झालेलं असतं. तर तो घाबरून आता घरी जातो आणि ज्यावेळेस घरी हे सगळ्यांना कळतं त्यावेळेस सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. तर इकडे अवनी सुद्धा आता राजा आणि घरातील सगळ्यांना फोन करून सांगते की अण्णांना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे, त्यावेळेस त्यांच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकणार आहे. आता हे सगळं कसं होणार आहे हे आपण या भागामध्ये पाहणार आहोत. तर चला सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपण इकडे पाहतो की अण्णा आणि महेशची आता इथे झटापट चाललेली असते. महेशने आता सर्टिफिकेट फाडल्यामुळे अण्णांना खूप राग आलेला असतो, तरी सुद्धा आता ते अवनीला घेऊन घरी चाललेले असतात. तर महेश पाठीमागून येऊन आता त्यांना मारत असतो. मग अण्णांना सुद्धा खूप राग येतो आणि अण्णा सुद्धा आता त्याला जोरात ढकलून देतात. मग महेशला जास्त राग येतो आणि तो लगेचच चाकू अण्णांच्या पोटामध्ये खुपसतो. आता त्याने अण्णांच्या पोटामध्ये चाकू खुपसल्यामुळे आता सगळेच तिथले आश्चर्यचकित झालेले असतात. थोड्या वेळासाठी तर अवनी एकदम स्तब्ध झालेली असते. तिला काहीच सुचत नसतं की आता हे काय चालू आहे आणि काय नाही. महेशकडून सुद्धा हे चुकून झालेलं असतं, त्याला असं करायचं नसतं, पण त्याचा राग कंट्रोल न झाल्यामुळे त्याने हे पाऊल उचललेलं असतं. सगळं आता हे झटापटीत झालेलं असतं. अण्णांना मात्र आता खूप त्रास होत असतो आणि पोटातून त्यांच्या रक्त येत असतं. महेश लगेचच आता इकडे तिकडे आता जातो. तो खूप घाबरलेला असतो. त्याला काय करावं आणि काय नाही तेच कळत नाही, त्याला सुचतच नाही. इकडे अवनी सुद्धा आता म्हणत असते की दादा हे काय केलं तू. आता ती महेशवरती खूप चिडलेली असते आणि ती त्याला मारत असते, खूप त्याला मारत असते आणि म्हणत असते की का केलं असं तू, का केलं. आता त्याला काय बोलावं तेच कळत नाही. महेश खूपच घाबरलेला असतो आणि तो सुद्धा आता मोठमोठ्यानेच रडायला लागतो, कारण त्याच्याकडून हे सगळं चुकून झालेलं असतं. आता तो घाबरत घाबरत आता अवनीपासून थोडासा पाठीमागे जात असतो. तर अवनी आता अण्णांना पकडते आणि सगळ्यांना म्हणत असते की हेल्प हेल्प. आता महेश लगेचच तिथून पळून जातो. तर अवनी म्हणत असते की अरे दादा मदत तरी कर, पण तो काही मदत करत नाही, लगेचच तिथून पळून जातो. मग अवनी आता अण्णांना धरून आता हळूहळू गाडीच्या जवळ नेत असते. मग आता ते ड्रायव्हरला आवाज देते आणि म्हणत असते की चला मला मदत करा. लगेच ड्रायव्हर पण आता मदत करण्यासाठी येतो आणि दोघे जण मिळून आता अण्णांना गाडीमध्ये बसवत असतात. तर अवनी म्हणत असते की मी आता बसवते, तुम्ही लवकर गाडी काढा. आता लगेच ड्रायव्हर पळत जाऊन आता गाडी चालू करत असतो. तर इकडे आता महेश खूपच घाबरलेला असतो. हाताला लागलेलं रक्त पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. त्याला काय करावं तेच कळत नाही. आता गाडी कशी चालवायची, त्याचं अंग एकदम थरथर कापत असतं. तरी सुद्धा आता तो तसाच हळूहळू घरी जायला निघालेला असतो. इकडे आता अवनीने अण्णांना गाडीमध्ये बसवलेलं असतं. सगळी माणसं आता काचेतून बघत असतात आणि नीट जावा असं म्हणत असतात. मग आता गाडी चालू करतो ड्रायव्हर. तर अवनीने अण्णांचं डोकं मांडीवरती ठेवलेलं असतं आणि म्हणत असते की अण्णा प्लीज तुम्ही शांत व्हा आणि बेशुद्ध होऊ नका, माझ्याशी बोला ना अण्णा, तुम्हाला खूप त्रास होतोय का. आणि ते ड्रायव्हरला सांगत असते की चला लवकर गाडी फास्ट चालवा, आपल्याला लवकर जायला पाहिजे हॉस्पिटलमध्ये, असं म्हणून तिने आता अण्णांना सुद्धा धीर दिलेला असतो आणि त्या ड्रायव्हरला सुद्धा ती फास्ट गाडी चालवायला लावत असते. तेवढ्यातच तिचं लक्ष अण्णांच्या पोटातून रक्त येतं तिकडे जातं. तर रक्त खूपच येत असतं म्हणून आता ती तिची ओढणी घेते आणि त्या जागेवरती लावते, जेणेकरून रक्त जास्त येऊ नये म्हणून ती त्याच्यावरती दाबून धरते आणि म्हणत असते की अण्णा तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. तर इकडे दुसरीकडे आता चंद्रकांत देशमाने महेशची वाट बघत असतात आणि स्वातीला म्हणत असतात की स्वाती अगं त्याला एक फोन तरी लाव, कुठे आहे ते तरी कळेल. त्यावेळेस स्वाती म्हणत असते की बाबा मी फोन केला होता पण ना तो फोन उचलतच नाहीये. त्यावेळेस चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की अगं तू लावत राहा. तर आईसाहेब म्हणत असतात की अहो तुम्ही टेन्शन नका घेऊ, येईल तो, जरा शांत राहा. तर इकडे स्वाती म्हणत असते की अहो मी खूप ट्राय केलं पण तो फोनच उचलत नाहीये, आता मी तरी काय करू. त्यावेळेस चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की दे इकडे मोबाईल, मीच आता त्याला फोन लावतो आणि विचारतो की कुठे आलेला आहे, तो आता नक्कीच फोन उचलेल. आता ते फोन मागत असतात. तेवढ्यातच महेश आता आतमध्ये आलेला असतो आणि तो खूप घाबरलेला असतो. त्याची अवस्था एकदम अशी वेगळी झालेली असते. सगळं काही आता त्याचं संपलं आहे असंच त्याला वाटत असतं. घाबरत घाबरत आता तो आतमध्ये आलेला असतो. आता त्या अवस्थेत पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्काच बसतो. आई तर पळतच त्याच्याकडे जाते आणि म्हणत असते की अरे महेश काय अवस्था केलेली आहे, काय झालेलं आहे तुला असं. तरी आता महेश काहीच बोलत नाही. तो लगेचच पळत आता तिकडे बाबांच्या जवळ येतो आणि म्हणत असतो की बाबा तिकडे ना, बाबा तिकडे ना. आता तो खूप घाबरलेला असतो आणि सांगत असतो की तिकडे काय झालेलं आहे, म्हणजे ते त्याला सांगायचं असतं पण त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नसतात. असं तत मम करत असतो. मग इकडे बाबा म्हणत असतात की अरे काय झालं, तू अवनीकडे गेला होता ना, सर्टिफिकेट मिळालं का तिला, तिकडे काय झालं ते सांग ना नीट. आणि
सर्टिफिकेटचं काय झालं, ती अवनी आली होती ना तिकडे, त्याच्यासाठीच तू गेला होता ना. आता मग महेश म्हणत असतो की हो मी तिकडे गेलो होतो आणि अवनी सुद्धा आली होती तिकडे आणि तिथे तिचा सासरा पण आला होता आणि मग आमच्यामध्ये भांडण झालं. त्यावेळेस चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की भांडण कशाच्या म्हणजे कसल्या कारणावरून झालं. त्यावेळेस तो म्हणतो की अवनीला सर्टिफिकेट भेटलं होतं आणि मग मी आता त्याला काय बोलावं तेच कळत नाही, एकदम घाम फुटलेला असतो. तर चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की अरे नीट सांग काय झालं तिकडे, नक्की काय झालं आणि एवढा का घाबरलाय, अशी का अवस्था करून घेतलेली आहे. त्यावेळेस आता तो सविस्तर सांगायला लागतो की मी तिकडे गेलो होतो आणि अवनीच्या हातात सर्टिफिकेट होतं, तर ते मी घेतलं आणि फाडलं आणि अवनीच्याच अंगावर ते टाकलं. त्याच्यामुळे तिच्या त्या सासऱ्याला खूप राग आला आणि त्यांनी माझ्या कानाखाली मारली. मग मला सुद्धा खूप राग आला आणि ते तसेच अवनीला घेऊन जात होते. तर मी लगेचच त्यांच्या पाठीमागे गेलो आणि त्यांना जोरात धक्का दिला. मग त्यांनी सुद्धा मला जोरात धक्का दिला. मग मला अजूनच राग आला म्हणून मी त्यांच्या पोटामध्ये चाकू खुपसला. आता जे काही तिकडे झालेलं आहे ते सगळं महेशने चंद्रकांत देशमाने आणि घरातील सगळ्यांना सांगितलेलं असतं. त्यावेळेस चंद्रकांत देशमाने थोड्या वेळासाठी एकदम घाबरून जातात. त्यांना आता असं वाटतं की हे काय करून बसला तू. इकडे आई सुद्धा आता शॉकमध्ये गेलेली असते. स्वातीला सुद्धा आता जबरदस्त धक्का येते बसलेला असतो. सगळेच आश्चर्यचकित झालेले असतात. त्यावेळेस चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की अरे हे काय करून बसला, मवाली आहे का तू, तुला फक्त सर्टिफिकेट फाडायसाठी लावलं होतं ना तिकडे, हे सगळं काय करून बसला. खरंच तुम्ही दोघांनी ना बापाची इज्जत मातीमोल करून टाकलेली आहे. मी एवढी आजपर्यंत इज्जत कमवून ठेवली होती, त्याचं सगळं तुम्ही वाटोळं केलेलं आहे. इकडे स्वाती पण म्हणत असते की हा महेश कधी रागावरती कंट्रोल करणार आहे काय माहिती, तिला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. तर चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की आता काय करायचं सांग ना, आता काय करायचं, एवढं मोठं पाऊल उचलण्याआधी अरे थोडा तरी विचार करायचा, थोडा तरी रागावरती कंट्रोल ठेवायचा. आता काय होणार आहे, आता एवढं मोठं तू संकट ओढून घेतलं आहे ना, आता मलाच काहीतरी करावं लागेल असं म्हणून ते आता चिडचिड करत असतात. तर इकडे दुसरीकडे अवनीने आता अण्णांना हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं. अण्णांची परिस्थिती एकदम डेंजर असते, त्यांच्या पोटातून रक्त वाहत असतं. तसेच ते दोघे जण म्हणजे ड्रायव्हर आणि अवनी हळूहळू येतात आणि तिथे अण्णांची नोंदणी करतात की आता पटकन ह्यांना हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे तर हे करा असं म्हणजे ते सांगत असतात. मग लगेचच तिथले माणसं येतात आणि अण्णांना तिथे झोपवलं जातं. मग आता ते घेऊन चाललेले असतात. तर अवनी म्हणत असते की हो तुम्ही काय घेऊन चाललाय, डॉक्टरांना बोलवा आधी, लवकर डॉक्टरांना बोलवा. आता ती खूप मोठ्याने ओरडते. तर डॉक्टर लगेचच येतात आणि आता अण्णांना चेक करत असतात. अण्णांचं खूप रक्त गेलेलं असतं. तर डॉक्टर म्हणत असतात की थांबा आम्ही बघतो, तुम्ही काही काळजी करू नका असं म्हणून आता ते अण्णांना चेक करत असतात. तर अण्णांना तर काही बेशुद्ध पडल्यासारखेच असतात. अण्णा त्यांना काहीच सुचत नसतं आणि काही कळत सुद्धा नसतं. मग डॉक्टर आता चेक करतात आणि मग अवनी म्हणत असते की काय झाले डॉक्टर, ह्यांना हे बरे तर होतील ना. त्यावेळी डॉक्टर म्हणतात की तुम्ही शांत व्हा, आता ऑपरेशन थिएटरमध्ये आम्ही यांना घेऊन जातो, तुम्ही इथेच थांबा असं म्हणून आता अण्णांना ऑपरेशन थिएटरच्या तिकडे घेऊन चाललेले असतात. आता अवनीला काही आतमध्ये येऊन देत नाही. अवनी म्हणत असते की मला येऊ द्या, पण डॉक्टर म्हणतात की नाही तुम्ही इथेच थांबा. मग आता अण्णांना आतमध्ये घेऊन गेल्यानंतर अवनी आता तिथे दरवाजाच्या बाहेर उभा राहते. तिला आता खूप वाईट वाटत असतं, हे सगळं माझ्यामुळेच झालेलं आहे असं तिला वाटत असतं आणि तिला खूप रडायला येत असतं. हे कसं काय दादाने केलं असं आता ती विचार करत तिथेच आता रडत ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभा राहिलेली असते. इकडे दुसरीकडे पायल आणि पाण्याचं दाखवलेलं आहे. पायल आता पाण्याला म्हणत असते की धोकेबाज, तू मला फसवलेलं आहे, माझ्याकडून काम करून घेतलं आणि मला फसवलं, तुझी हिंमत कशी झाली असं करण्याची, सांग ना हिंमत कशी झाली. त्यावेळेस पाण्या म्हणत असतो की हिंमत कशी झाली म्हणजे माझं कामापुरतंच काम असतं आणि तू आता इथून निघ बरं, कशाला माझ्या मागे मागे येते ग. आता ज्यावेळेस पाण्या असं बोलतो त्यावेळेस पायल म्हणत असते की अय्यो मला असं वाटत आहे माझ्या पाण्याला ना कुणाची तरी दृष्टच लागलेली आहे, कुणीतरी तुझ्यावरती जादू टोना केलेला आहे, थांब मी ना तुझी दृष्टच काढते असं म्हणून आता ती दृष्ट काढत असते आणि म्हणत असते की शेजाऱ्या पाजाऱ्यांची, कोणाची पण त्या लुबरीची, गर्लफ्रेंडची, सगळ्यांची माझ्या पाण्याला दृष्ट लागलेली आहे, ती दृष्ट जाऊ दे थू थू करून आता ती त्याची दृष्ट काढत असते आणि म्हणत असते की तू आता काळजी करू नको, तुझी दृष्ट आता गेलेली आहे. तर पाण्या म्हणतो की काय मला दृष्ट लागली होती, आता काय करायचं. तर पायल म्हणतो की काय करायचं म्हणजे अयो आता कसं रे तुझं होणार, खरं तर ना तू त्या पोरीला सोडायला पाहिजे पण तू सोडत नाही ना म्हणून तुला दृष्ट लागते. आता दोघेही ते खूपच असं नाटक करत असतात. त्यावेळेस आता पायल म्हणत असते की पण जाऊ दे, आता ती गेलेली आहे, इडापिडा टळलेली आहे, आता मीच तुझी गर्लफ्रेंड आहे. त्यावेळेस
पाण्या म्हणतो की ए पाहिले काही बोलतीये, चल बरं निघ इथून. तुझ्यासारखी मुलगी ना मला अजिबात आवडू शकत नाही, तू मला आवडतच नाही, माझी गर्लफ्रेंड खूप छान आहे. त्यावेळेस पायलला राग येतो आणि पायल म्हणते काय मी तुला आवडू शकत नाही, मी तुझ्यासाठी एवढं करते तरी सुद्धा मी तुला आवडत नाही. बरं ठीक आहे, बघ आता पानू मी ना आता तुला सोडूनच जाते, कायमची सोडून जाते. त्यावेळेस पाण्या म्हणतो की खरंच का? अरे वा वा वा, बरं झालं, तू ना कायमची मला सोडून गेली ना तर मी अख्ख्या गावाला पेढे वाटेल, खरंच मला ना खूप आनंद होईल. त्यावेळेस पायल म्हणत असते की हां जाणारच आहे सोडून, तुला काय वाटलं रे तूच एकटा हिरो आहे का? तुला माहिती नाही मी कोण आहे ते, मी कॉलेजची क्वीन आहे. कोण आहे कॉलेजची क्वीन? 100 पोरं माझ्या पाठीमागे असतात आणि तू काय रे, माझ्या सगळेजण पाठीमागे असतात की आय लव्ह यू म्हण, आय लव्ह यू म्हण, पण मीच तुझ्यावरती जीव ओवाळून टाकत होते, पण नाही, आता मी बघ कोणाला तरी पटवते. आणि तुला माहिती आहे ना त्या दिवशी ती नमिता म्हणजे जाऊबाईंना बघायला आलेला मुलगा माझ्या डान्सवरती फिदा होता आणि तू काय रे आता बघ मी कसे काय करते. त्यावेळेस पाण्या म्हणतो की हा जा जा पटवून दाखव एखादा मुलगा, म्हणजे मी तरी सुटलो, पटकन जा आणि त्याला पटव. तर आता तिकडून राजा आलेला असतो आणि ह्या दोघांचं बोलणं तो ऐकत असतो आणि म्हणत असतो की काय झालं ह्यांचं सुरू. तर पायल आता राजाकडे पाहते आणि म्हणत असते की ठीक आहे पानू, मी आता जात आहे, पण आता पुन्हा कधीच तुझ्याकडे येणार नाही. मी बघ आता कसा हिरो पटवते, ते तुझ्यापेक्षा सुंदर मुलगा पटवते, असं म्हणून आता गाणं म्हणत रागाने स्थितीतून निघून जाते. त्यावेळेस राजा म्हणतो की काय ही अशी का गाणं म्हणत गेलेली आहे आणि असं का तोंड केलं होतं, काय झालेलं आहे? त्यावेळेस पाण्या म्हणतो की जाऊ दे ना, बरं झालं, माझ्या मागची पिढा गेली, आता ती परत येणारच नाही, मला तर ना खूपच आनंद होत आहे. बरं ते सगळं जाऊ दे, वहिनींना फोन केला का? वहिनी अजून कशा काय आल्या नाहीत आणि अण्णा पण आलेले नाहीयेत. त्यावेळेस राजा म्हणतो की अरे मी खूप वेळ झालं फोन लावतोय पण त्यांना फोनच उचलत नाहीयेत. तर मग पाण्या म्हणत असतो की अरे मग अण्णांना लाव ना, अण्णा पण आहेत ना वहिनी बरोबर, त्यांना फोन लाव. तर राजा म्हणतो की हा तू बरोबर बोलतोय, मी ना अण्णांनाच फोन लावतो, असं म्हणून आता तो अण्णांना फोन लावतो. तर इकडे अण्णांचा फोन अवनीकडे असतो. मग लगेचच अवनी आता फोन उचलते. आता तिला राजाला काय सांगावं तेच कळत नाही. तर आता अवनीने फोन उचलल्यानंतर राजाला असं वाटत असतं की अण्णाच आहेत, म्हणून आता तो म्हणतो की अहो अण्णा किती वेळ झालं फोन लावतोय, फोन का उचलत नाहीये? तर तिकडून अवनी म्हणत असते की राजा मी अवनी बोलतीये, बोल ना. आता अवनीने फोन उचलल्यानंतर राजा म्हणत असतो की अहो मॅडम अण्णांचा फोन तुमच्याकडे आहे वे आणि अण्णा कुठे आहेत? किती वेळ झालं तुम्ही अजून आला नाही म्हणून फोन केला होता, सर्टिफिकेट भेटलं ना तुम्हाला? त्यावेळेस अवनी म्हणत असते की सर्टिफिकेटचं काय सांगू राजा तुला, मी इकडे हॉस्पिटलमध्ये आहे. त्यावेळेस राजाला जरा धक्काच बसतो आणि राजा म्हणत असतो की हॉस्पिटलमध्ये? अहो तुम्ही तर कॉलेजमध्ये गेला होता ना सर्टिफिकेट आणण्यासाठी, मग हॉस्पिटलमध्ये कसं काय? अण्णांनीच काहीतरी राडा केला असेल हो ना? आता ज्यावेळेस राजा असं म्हणतो त्यावेळेस अवनीला रडायलाच येतं आणि ती मोठमोठ्यानेच रडायला लागते. तर राजा म्हणतो की अहो मॅडम तुम्ही रडताय काय? काय झालं? आधी शांत व्हा आणि मला सगळं सांगा बरं काय झालेलं आहे ते. त्यावेळेस अवनी आता राजाला सांगायला सुरुवात करते की अण्णा तिकडे आले होते, मग सेम जे ते काही तिकडे झाले ना ते सगळं अवनी ते सांगत असते. सर्टिफिकेट फाडलं म्हणून अण्णांना राग आला, परत दादाला पण राग आला म्हणून आता त्याने अण्णांच्या पोटामध्ये चाकू खुपसला, हे सगळं काही ती त्याला सांगत असते आणि मोठमोठ्यानेच रडायला लागते. आता ज्या वेळेस अवनीने हे सगळं सांगितलेलं असतं त्यावेळेस राजाला एकदम धक्काच बसतो आणि राजा म्हणतो की मॅडम तुम्ही रडू नका, शांत व्हा, हे सगळं काही तुमच्यामुळे झालेलं नाही. कारण अवनी म्हणत असते की राजा हे सगळं माझ्यामुळेच झालेलं आहे. म्हणून राजा आता तिला समजावत असतो आणि म्हणत असतो की रडू नका, आम्हाला लोकेशन पाठवा, आम्ही लगेचच तिकडे येतो. तर अवनी हो म्हणते आणि आता फोन कट करते. आता फोन कट केल्यानंतर तिला खूप रडायला येत असतं आणि आता अण्णा बरे होतात की नाही हे तिला वाटत असतं. मग आता राजा खूप घाबरलेला असतो. तर पाण्या म्हणत असतो की काय झालं राजा, सांग ना काय झालं, वहिनी का रडत होत्या आणि काय म्हणाल्या? त्यावेळेस तो सांगतो की त्या महेश देशमानेने अण्णांना मारलेलं आहे आणि जे काही झालेलं आहे तो म्हणजे अवनीने जे सांगितलेलं असतं ते सगळं पाण्याला तो सांगतो. मग पाण्याच्या पायाखालची जमीन सरकते, पाण्याला एकदम धक्काच बसतो आणि तो म्हणतो की काय अण्णा बरे आहेत ना आणि अजून वहिनी काय म्हणाल्या? त्यावेळेस राजा म्हणतो की चल आपण तिकडे जाऊन येऊया, लोकेशन पाठवायला लावलेलं आहे, असं म्हणून राजा पळतच बाहेर जातो. तर पाण्यासुद्धा चावी घेऊन बाहेर जातो. इकडे आता महेश खूप रडत असतो आणि म्हणत असतो की माझ्याकडून हे चुकून झालं व मी मुद्दाम नाही केलं, खरंच चुकून झालेलं आहे, मला असं करायचं नव्हतं, त्यांनी मला आधी मारलं म्हणून मी त्यांना मारायला गेलो, पण हे सगळं झालं, मला असं करायचं नव्हतं,
आता मी काय करू असं म्हणून आता तो मोठमोठ्यानेच रडायला लागतो. त्याला खूप भीतीसुद्धा वाटत असते. त्यावेळी चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की हे बघ, शांत हो आणि मला सांग, ज्यावेळेस तू हे केलं त्यावेळेस तिथे कोणी होतं का? तुझा कोणी व्हिडिओ काढला का? कोणी बघितलं का? जे काही झालं ते नीट मला सांग, तिथलं आठवून. ज्यावेळेस चंद्रकांत देशमाने असं त्याला विचारतात त्यावेळेस महेश म्हणत असतो की हां बाबा, तिथे काही लोक होते. आता व्हिडिओ काढला की नाही ते मला माहिती नाही, पण तिथे लोक खूप होते आणि त्यांनी हे सगळं पाहिलेलं आहे. त्यावेळेस ते म्हणतात की झालं, आता काही खरं नाही. तेवढ्यातच त्यांचा फोन वाजतो. म्हणून आता ते म्हणतात की थांब, शांत बस, कॉलेजमधूनच फोन आलेला आहे. मग आता इकडे ते फोन उचलतात आणि म्हणत असतात की हॅलो, बोला, काय झालेलं आहे. त्यावेळेस आता जो तिकडे प्रिन्सिपल असतो त्याने आता फोन केलेला असतो. मग तो म्हणत असतो की हे बघा, तुमच्या मुलाने आता इथे एका माणसाला मारलेला आहे आणि खूप राडा झाला होता, ते सांगण्यासाठी मी तुम्हाला फोन केलेला आहे. त्यावेळेस ते म्हणतात की हो, मला ते सगळं कळलेलं आहे. आता पुढे काय करायचं ना तेच मी विचार करत आहे. तुम्ही एक काम करा, CCTV फुटेज असतील ना तुमच्या तिथे? तर ते म्हणतात की हो आहे आणि CCTV फुटेज सगळीकडे आहे आणि ते आता तिथे रेकॉर्ड झालेलं आहे. तर मग चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की ते सगळे CCTV फुटेज ना डिलीट करून टाका, म्हणजे कसे कोणाला काही कळणार नाही आणि जरा तिथे काय काय होतंय ना ते सुद्धा मला कळवा. आता ज्यावेळेस चंद्रकांत देशमाने व्हिडिओचं ते डिलीट करायला लावतात त्यावेळेस स्वातीला जरा वेगळंच वाटतं आणि स्वाती म्हणत असते की बाबा हो, असं काय करताय? ते CCTV फुटेज डिलीट करून काय होणार आहे? कारण हे सगळं अवनीने पाहिलेलंच आहे ना, त्याच्यामुळे अवनी आता यांच्या म्हणजे महेशच्या विरोधात साक्ष देऊच शकते. ते डिलीट करून काय उपयोग आहे? मग चंद्रकांत देशमानेंना खूपच वाईट वाटतं आणि त्यांना ते पटतं पण, कारण अवनी आता साक्ष देणारच ना महेशच्या विरोधामध्ये. तर इकडे महेशला स्वातीचा खूपच राग येतो आणि तो म्हणत असतो की अगं बायको आहेस का कोण आहे? तुला माझ्या बाजूने काहीच वाटत नाही का? तुला असं वाटतंय का मी जेलमध्ये जावं म्हणून? असली कसली बायको आहे? त्यावेळेस इकडे स्वाती म्हणत असते की अरे महेश, तसं नाहीये, जी काही सत्य परिस्थिती आहे, खरं आहे तेच मी फक्त बोलत आहे, मला तसं नाही वाटत. आता ते दोघे जण भांडण करत असतात तर चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की अरे गप्प बसा, इथे आपला विषय काय चाललाय, मला काहीतरी सुचू द्या, आता तुम्ही दोघं भांडत बसू नका. आणि मग ते आता म्हणत असतात की थांब, आता ना मला आता महत्त्वाचं एक विचारायचं आहे असं म्हणून आता ते पुन्हा प्रिन्सिपलला फोन लावतात आणि म्हणत असतात की कोणत्या हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे? तर इकडे आता ते फोन उचलतात आणि म्हणत असतात की अहो, मी ते व्हिडिओ डिलीटच करत होतो, तेवढ्यात तुमचा फोन आला. मग ते म्हणतात की अथर्व हॉस्पिटलमध्ये नेलेला आहे. मग लगेच चंद्रकांत देशमाने आता अथर्व हॉस्पिटलमध्ये फोन लावतात. अथर्व हॉस्पिटलमध्ये फोन लावल्यानंतर तिथं जी रिसेप्शन असते ती फोन उचलते. तर चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की आता पोटामध्ये म्हणजे लागलेलं आहे, असं कोणी हॉस्पिटलमध्ये आलेलं आहे का तुमच्या? अर्जंट पेशंट आत्ता लगेचच. त्यावेळेस ती म्हणत असते की हो, आत्ता एक पेशंट आलेला आहे ज्यांच्या पोटावरती म्हणजे मारलेला आहे कोणीतरी आणि ते खूप सिरियस पेशंट आहे, असं म्हणून लगेच चंद्रकांत देशमानेकडे फोन कट करतात आणि म्हणत असतात की तो म्हातारा खूप सिरियस आहे, आता कधी पण दचकू शकतो, कधी पण मरू शकतो. आता हे ऐकून महेश खूपच घाबरतो आणि म्हणत असतो की काय बोलताय बाबा, म्हणजे आता मी जेलमध्ये जाणार? तर ते म्हणतात की हो, आता तू जाणार जेलमध्ये, तो म्हातारा दचकणार आणि तू आयुष्यभरासाठी आता खडी फोडण्यासाठी जेलमध्ये जाणार. आता ज्यावेळेस ते असे म्हणतात त्यावेळेस आईला खूपच वाईट वाटतं, तिला एकदम धक्काच बसतो की माझ्या मुलाचं अजून काहीच झालेलं नाही आणि तो जेलमध्ये जाणार, असं आता तिला खूप वाईट वाटत असतं. इकडे स्वातीच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकलेली असते, ती सुद्धा आता खूपच घाबरलेली असते हे सगळं ऐकून. तर चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की काय गरज होती, थोडीशी सुद्धा शांतता नाही अरे तुझ्यामध्ये, खरंच थोडीशी सुद्धा शांतता नाहीये. आता हे जे काही केलंय ना आता ते मलाच निस्तरावं लागेल. आता पोलीस येतील आणि कुठल्याही क्षणी आता तुझ्यावरती केस करून तुला आता घेऊन जातील. आता महेश खूपच घाबरलेला असतो. इकडे दुसरीकडे आपण पाहतो की राजा आणि पाण्या आता हॉस्पिटलमध्ये चाललेले असतात, पण अवनीने अजून काही लोकेशन पाठवलेलंच नसतं. त्याच्यामुळे राजा आता फोन घेऊन रेंजमध्ये उभा राहिलेला असतो. तेवढ्यातच तिकडून यशादा येतो आणि इकडे पाण्याला खूप राग आलेला असतो. म्हणून आता तो तिथं म्हणत असतो की थांब, आता त्या महेशला ना मी सोडणारच नाही, असं म्हणून आता तो रागाने चाललेला असतो. तर आता इकडे यशादा म्हणतो की अरे पाण्या, असं काय करतोय आणि काय झालेलं आहे, कसला तुला राग आलेला आहे एवढा, सांग ना काय झालेलं आहे? तर पाण्या म्हणतो की नाही, त्या महेश देशमानेला ना मी सोडणार नाही, त्याने माझ्या अण्णांना मारलेला आहे. मग आता यशादा त्याला म्हणत असतो की अरे काय, थांब तू शांत बस. आणि तो राजाच्या जवळ येतो आणि राजाला म्हणतो की राजा, अरे काय झालेलं आहे अण्णांना आणि काय एवढा हात तापलेला आहे,
सांग मला काय झालेलं आहे. तर राजा म्हणतो की पाण्या तू आधी गाडी काढ, चल लवकर गाडी काढ. आता राजा म्हणतो की अरे मला सांग काय झालेलं आहे. त्यावेळेस तो म्हणतो की अण्णांना ना त्या महेश देशमानेने चाकूने बोकसलेला आहे. आता हे ऐकून यशादाच्या पायाखालची जमीनच सरकते. तो एकदम असा गळटून डायरेक्ट जमिनीवरतीच खाली बसतो. त्याला सुचतच नाही हे सगळं ऐकून. तर राजा त्याला उठवतो आणि म्हणतो की यशादा असा गळून जाऊ नको, चल आता हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, चल आपण जाऊया. मग लगेचच यशादा आणि राजा सुद्धा गाडीवरती बसतात. पण आता गाडी चालू होत नसते. तर आता यशादा म्हणत असतो की काय अरे पाण्या, तुझ्या स्वतःच्या गाडीची सर्व्हिसिंग जरा करत जा की, कशी काय चालू होत नाहीये. तर तो म्हणतो की होईल, पण राजा आधी लोकेशन तरी सांग कुठे जायचं आहे ते. तर राजा म्हणतो की अरे मॅडमनेच अजून पाठवलेलं नाहीये, थांब आता पाठवतीलच त्या. तर आता गाडी पण चालू होत नसते आणि अवनीने लोकेशन पण पाठवलेलं नसतं. तेवढ्यातच तिकडून आता धन्या कॉलेजवरून येतो आणि म्हणत असतो की काय तुम्ही तिघे कुठे चाललेला आहात. तर ते म्हणतात की कुठे नाही, चल तू बाजूला सर, लवकर बाजूला सर, अर्जंट आहे. तर तो म्हणतो की नाही या, आणि टेबल सीट जायचं नाहीये, तुम्हाला माहिती ना वहिनीला आवडत नाही टेबल सीट, अजिबात तुम्ही जायचं नाही. तर यशादा म्हणतो की अरे धन्या बाजूला सर, तू बारीक आहे, तुला काही कळत नाही, आम्हाला अर्जंटमध्ये जायचं आहे, सर बरं बाजूला. त्यावेळेस धन्या म्हणतो की हां तुम्हाला पिक्चर बघायला जायचंय ना, मला सोडून पिक्चर बघायला जायचंय ना, मी काही तुम्हाला जाऊ देणार नाही पिक्चर बघायला. त्यावेळेस पाण्या म्हणतो की अरे अण्णा तिकडे हॉस्पिटलमध्ये आहेत आणि तुला काय पिक्चरचं सुचतंय, सर बरं. आणि राजा बघ बरं वहिनीने लोकेशन पाठवलं का. त्यावेळेस धन्या पण घाबरतो आणि म्हणत असतो की अण्णा हॉस्पिटलमध्ये आहेत, मग मला पण यायचंय, चला चला आपण चौघं जाऊया. असं म्हणून तो गाडीवरती बसायला लागतो. पण लोकेशन काही अजून आलेलं नसतं. मग आता सगळेच गाडीवरून उतरतात. तर आता पाण्या म्हणतो की काय हा लोकेशन पाठवलं नाही, वहिनीवर नेहमी भांडण करत असतो ना, म्हणूनच लोकेशन पाठवलं नसेल. तर राजा म्हणतो की अरे मी कुठे भांडण केलेलं आहे. आता ते चौघेजण बोलत असतात. तर इकडे डॉक्टर आता बाहेर येतात. तर अवनी म्हणत असते की कशी आहे अण्णांची तब्येत. त्यावेळी डॉक्टर म्हणतात की ते आता बरे आहेत, आता टेन्शन घ्यायचं काही कारण नाही, ते आता बरे आहेत. मग आता अवनीला जरा बरं वाटतं. मग इकडे हे तिघेजण आता फोन लावतच असतात, म्हणजे राजा फोन लावतच असतो. त्यावेळेस अवनी म्हणत असते की हे बघ राजा, आता डॉक्टर म्हणालेले आहेत की अण्णा आउट ऑफ डेंजर आहेत, आता काही काळजी करण्याचं गरज नाहीये. आणि ते असे पण म्हणाले आहेत की तुम्ही लगेचच शुद्धीवरती आल्यावरती त्यांना घरी घेऊन जाऊ शकता, डिस्चार्ज त्यांना मिळेल. तर राजा म्हणतो की हो ते सगळं ठीक आहे, बरं झालं अण्णा आउट ऑफ डेंजर आहेत, पण लोकेशन पाठवा ना, आम्ही तिकडे येतो, प्लीज लोकेशन पाठवा. तर अवनी म्हणत असते की नाही मी लोकेशन पाठवू शकत नाही, हे बघ इथे खूप राडा होऊ शकतो, त्याच्यामुळे मी लोकेशन पाठवणार नाहीत. पण राजा काही ऐकतच नसतो. मग अवनी म्हणते की यशादादाकडे फोन दे. मग आता राजा लगेचच यशादाकडे फोन देतो. तर यशादा आता फोन स्पीकरवरती टाकतो आणि बोलत असतो. तर अवनी म्हणत असते की हे बघा यशादा, आता अण्णा आउट ऑफ डेंजर आहे, त्यांना आता काही काळजी करण्याची गरज नाहीये, ते बरे आहेत. मग आता यशादाला बरं वाटतं आणि यशादा म्हणतो की बरं ठीक आहे, पण तुम्ही लोकेशन पाठवा ना, आम्ही तिकडे येतो. त्यावेळेस अवनी म्हणत असते की नाही, इकडे यायची काहीच गरज नाहीये, माझे बाबा किंवा दादा काहीतरी करू शकतात आणि पोलीस चौकशी पण होऊ शकते, त्याच्यामुळे ते राडा होऊ शकतो. मी आता इथे अथर्व हॉस्पिटलमध्ये आहे, इथून आता दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये अण्णांना घेऊन जाते, तुम्ही काही काळजी करू नका, नाहीतर मी घरीच घेऊन येईल. असं म्हणून ती फोन ठेवते. मग या चौघांना जरा बरं वाटलेलं असतं. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अण्णा आता बरे झालेले असतात. तर पोलीस येतात आणि म्हणत असतात की तुमच्यावरती कोणी हल्ला केला ते सांगा, तुम्हाला त्याचा चेहरा आठवतोय का. तर आता अण्णा सांगणार का नाही हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहूया. इकडे चंद्रकांत देशमानेंच्या घरी सुद्धा आता पोलीस आलेले असतात आणि ते त्यांना म्हणत असतात की तुमच्या मुलाने एका माणसावरती हल्ला केलेला आहे, तर आम्ही त्याला अटक करण्यासाठी आलेलो आहे, चला घ्या अख्ख्या घराची झडती घ्या. आता हे कसं काय होणार आहे ते आपण उद्याच्या भागामध्ये पाहूया. आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.